नमस्कार. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातील डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी मांडलेला पॅरासेल्सचा विचार आज आपण पाहायचा आहे. श्रद्धा चमत्कार निर्माण करते आणि ती श्रद्धा व तो विश्वास खरा असो वा खोटा तो नेहमीसारखेच चमत्कार घडवून आणतो. पॅरासेल्सच्या विचारांचे प्रतिबिंब 16व्या शतकात होऊन गेलेल्या इटालियन तत्त्वचिंतक पिएत्रो पाम्पोनाझीच्या विचारांमध्ये दिसून येते. ते लिहितात, आपण सहज अशा अद्भुत परिणामांची कल्पना करू शकतो जे आत्मविश्वासाने कल्पनेमुळे निर्माण होऊ शकतात. विशेषतः जेव्हा एखादा रोगी व त्याला प्रभावित करणाऱ्या व्यक्तीमध्ये परस्पराबाबत ही वैशिष्ट्ये असतात, तेव्हा विशिष्ट स्मृतिचिन्ह, अवशेष यांच्यामुळे होणाऱ्या रोगमुक्ती या रोग्यांच्या कल्पनाशक्तीचाच परिणाम असतो. भोंदू आणि तत्त्वचिंतक हे जाणतात की जर संतांच्या अस्थीच्या जागी कोणतीही हाडं ठेवली तरी रोग्यांना त्यापासून फायदाच होईल, जर ते त्या हाडांना पवित्र अस्थी मानत असतील तर. जरा विचार करा, याचा अर्थ काय होतो? जर तुम्हाला संतांच्या अस्थीच्या शक्तीवर विश्वास असेल किंवा एखाद्या ठिकाणच्या पाण्याच्या खरे करण्याच्या शक्तीवर श्रद्धा असेल किंवा माझ्या ऑस्ट्रियन नातेवाईकाप्रमाणे एखाद्या लाकडी तुकड्याच्या चमत्कारी प्रभावावर भरवसा असेल तर तुम्हाला रोगमुक्तीचा परिणाम लाभेलच, कारण ते तुमच्या अचेतन मनाला शक्तिशाली सूचना देते. तुम्हाला बरे करणारे ते अचेतन मनच असते. बर्नहीमच्या प्रयोगामध्ये ते म्हणतात, 20व्या शतकाच्या आरंभी फ्रान्समधील नान्सी येथे हिप्पोलाइट बर्नहीम नावाचा मेडिकल प्रोफेसर होता. त्याने सर्वप्रथम स्पष्ट केले की रोग्याला डॉक्टरने दिलेल्या सूचना त्याच्या अचेतन मनाच्या बलामुळे कशा प्रकारे परिणाम ठरतात ते त्यांनी सांगितले. बर्नहीम एका अशा माणसाचा उल्लेख करतात ज्यांच्या जिभेला पक्षाघात झाला होता. अनेक प्रकारचे इलाज केले पण सगळे व्यर्थ ठरले होते. मग एके दिवशी डॉक्टरने त्यांना सांगितले, मला एका अशा उपकरणाची माहिती मिळाली की जी तुझी समस्या दूर करू शकतो. मग त्या डॉक्टरने रोग्याच्या तोंडात खिशात ठेवायचा तापमापक म्हणजेच थर्मामीटर ठेवला. रोग्याला वाटले डॉक्टरने सांगितलेले उपकरण हेच असावे. काही क्षणातच तो अतिशय आनंदाने ओरडू लागला की तो आता त्याच्या जिभेची पूर्ववत मुक्तपणे हालचाल करू शकतो. बर्नहीम पुढे सांगतात, आमच्या केसेसबाबत ही अशीच काही तथ्ये आढळून येतील. एक तरुण मुलगी माझ्या ऑफिसमध्ये आली. जवळजवळ 4 आठवड्यांपासून तिची वाचा पूर्णपणे बंद झाली होती. तपासणी करून खात्री केल्यानंतर मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितले, काही वेळा विद्युत प्रभावामुळे गेलेली वाचा पुन्हा येऊ शकते, जी केवळ तिच्या सूचनशक्तीमुळे प्रभावशाली ठरते. मी गळ्यात सोडण्याचे उपकरण मागविले. तिच्या स्वरयंत्रावर हात ठेवून थोडा हलवला आणि म्हणालो, आता तू मोठ्याने बोलू शकशील. क्षणात मी तिला ए म्हणायला लावले, मग बी आणि नंतर मारिया. ती स्पष्टपणे बोलू लागली. तिची वाचा पुन्हा परत आली होती. इथे बर्नहीम रोग्याच्या श्रद्धेची व आशेची ताकद दाखवतात, जी त्यांच्या अचेतन मनाला बलशाली सूचना देण्याचे कार्य करतात. बर्नहीमने पुढे सांगितले की मी एका रोग्याच्या मानेमागे पोस्टाचे तिकीट चिटकवून सांगितले की यामुळे तुम्हाला फोड येतील, आणि झालेही तसेच. जगातील अनेक देशातील अनेक डॉक्टर्सनी घेतलेल्या अनुभवावरून आणि केलेल्या प्रयोगावरून अशा प्रकारच्या प्रात्यक्षिकांना दुजोरा मिळाला आहे. यावरून शंकेला वावच उरत नाही की रोग्याला दिलेल्या तोंडी सूचनांच्या परिणामस्वरूप रोग्याच्या शरीरात रचनात्मक बदल आपल्याला घडवून आणता येतात. आणखी एक उदाहरण त्यांनी या प्रकारचे सांगितले आहे. रक्तस्राव आणि रक्तगोठल्याचे डाग सूचनेद्वारे निर्माण केले जाऊ शकतात. याचे प्रात्यक्षिक म्हणून डॉक्टर एम बावरू यांनी एका व्यक्तीला संमोहित करून त्याला पुढील सूचना दिल्या. या संमोहनानंतर आज संध्याकाळी 4 वाजता तू माझ्या ऑफिसमध्ये येशील. या आरामखुर्चीत बसून तुझ्या छातीशी हातांची घडी घालशील, तेव्हा तुझ्या नाकातून रक्त यायला लागेल. त्या संध्याकाळी ती तरुण व्यक्ती त्या सूचनेवर हुकूम वागली. त्याने हाताची घडी घातल्यावर त्याच्या डाव्या नाकपुडीतून रक्ताचे कित्येक थेंब पडू लागले. दुसऱ्या एका प्रसंगी त्यांनी एका रोगी संमोहनाच्या अवस्थेत असताना
त्याच्या दोन्ही बाहूवर म्हणजेच हातावर एक उपकरणाच्या बोथट टोकाने त्यांचे नाव लिहिले आणि त्याला सांगितले, आज संध्याकाळी जर 4 वाजता तुला झोप लागेल तेव्हा तुझ्या हातावर काढलेल्या रेषामधून रक्त येऊ लागेल आणि त्या रक्ताळलेल्या अक्षरात तुझे नाव उमटलेले तुला दिसेल. त्या संध्याकाळी त्या रोग्यावर नीट लक्ष ठेवले गेले. 4 वाजता तो झोपी गेला. त्याच्या डाव्या हातावर त्याच्या नावाची अक्षरे रक्ताने चमकू लागली आणि कित्येक ठिकाणी त्याला रक्ताचे थेंब दिसू लागले. नंतर जरी ती अक्षरे हळूहळू फिकट होत गेली तरी त्यानंतर 3 महिन्यानंतर ती फुसटशी होऊन दिसत होती. या हकीकतीवरून यापूर्वी सांगितलेल्या 2 मूलभूत सिद्धांतांची सत्यता ही एकाच वेळी पटते. एक म्हणजे अचेतन मन नेहमी सूचनेच्या अधीन असते आणि दुसरे म्हणजे अचेतन मनाचे शरीराच्या सगळ्या क्रिया, संवेदना आणि स्थितीवर संपूर्ण नियंत्रण असते. वरील घटना म्हणजे सूचनांची निर्माण केलेली स्पष्ट नाट्यात्मक असामान्य अशी स्थिती आहे. या घटना या निष्कर्षाला दुजोरा देतात की व्यक्ती तिच्या हृदयात असा विचार करते, ज्या प्रकारचा विचार करते तशीच ती बनत जाते. हे पुन्हा पुन्हा आपल्याला अचेतन आणि चेतन मन कार्य कसे करते यावरून लक्षात येते. कसे वाटले बरं आजचे वाचन? ज्यांना आवडले असेल त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक कमेंट किंवा शेअर किंवा लाईक मला जाता जाता प्रोत्साहन देतो. धन्यवाद.